नमस्कार, माझं नाव गौरी संभाजी आनंदकर. आम्ही नवीन चॅनल चालू केले सूत्रवेदी नावाचं. कालच म्हणजे 20 तारखेला जून 2025 रोजी आयोगाने एक नोटीस टाकली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक नोटीस टाकली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी केवायसी करायला सांगितले प्रत्येक उमेदवाराला, ज्यांची प्रोफाईल आहे किंवा ज्यांची नवीन प्रोफाईल आता तयार करणारी, एक्झाम देणारी यावर्षी 2025 मध्ये. तर त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की आपलं आधार कार्ड हे आपल्या फोनशी, मोबाईलशी कनेक्ट पाहिजे, कारण त्याला ओटीपी येणार आहे. जेव्हा आपण केवायसी करणार तेव्हा आपल्या फोनवरती ओटीपी येणार आहे. आणि आधार ऑनलाईन जर करायचं असेल तर जेव्हा तुम्ही प्रोफाईल क्रिएट करता त्यावेळेसच आधार ऑनलाईन म्हणून तिथं ऑप्शन येईल, तुम्हाला ते एडिट करून आधार नंबर टाकायचा, मग तुमच्या फोनवर ओटीपी येईल. तो ओटीपी तिथे करायचा, तो व्हेरीफाय होईल. मग ह्या पद्धतीने तुम्ही तिथे केवायसी करू शकता. किंवा अजून एक ऑप्शन दिलेले त्याने, पेपरलेस डिजिटल केवायसी. याच्यामध्ये कसं आहे की एक ऍपवरती जायचं आधारच्या, आणि त्यावरती तुमचे बायोमेट्रिक शेअर केले जाईल. वन टाइम पीडीएफ पासवर्ड येईल, त्या पद्धतीने करू शकता. दुसरं, आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी. यामध्ये तुम्हाला नवी मुंबईचं जे कार्यालय आपलं आयोगाचं तिथे जाऊन करायचंय, तिथे जाऊन तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचंय बरं का, जर नवी मुंबईला जाणार असाल तर. आणि नॉन आधार ऑफलाईन केवायसी मध्ये तुम्हाला आधार कार्डची गरज नाहीये, म्हणजे तुम्ही तिथे आधार सबमिट न करता ही केवायसी करू शकता. पण तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र असेल ते, पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन जायचे. कुठे? नवी मुंबईच्या कार्यालयामध्ये. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही केवायसी करता तुम्हाला एक आयडी दिला जाणार आहे, व्हर्च्युअल आयडी किंवा युनिक आयडी, आणि एक टोकन क्रमांक दिला जाणार आहे. इथून पुढच्या एक्झामला एमपीसीच्या कोणतीही एक्झाम असू दे की त्यामध्ये तुम्हाला तो लागणार आहे. आणि ते कशासाठी आहे की जे एक्झाम मध्ये गैरप्रकार होतात की एकमेकाच्या नावाने प्रोफाईल एडिट करून फॉर्म भरले जातात, किंवा ते गैरप्रकार टाळण्यासाठी ही केवायसी करण्यात आली आहे. आणि 15 जुलै पासून लागू होणार आहे. जे पोरं एडिट मधून म्हणजे प्रोफाईल मधून करणार आहे त्यांना 15 जुलै पासून त्यांच्या प्रोफाईलचे तिथे ऑप्शन चालू होणार आहे. आता तो ऑप्शन अवेलेबल नाहीये, 15 जुलै नंतर चालू होणार आहे. जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल वरती ही पीडीएफ अवेलेबल करून दिलेली आहे, आणि एमपीसीच्या आयोगाच्या वेबसाईट वरती पण ही पीडीएफ आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.